पृथ्वीवरचा स्वर्ग नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं काश्मीर दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या गोळीबारानं थरारलं आणि पहलगामची भूमी त्या पर्यटकांच्या रक्तानं लाल झाली। पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे। या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी 50हून अधिक गोळ्यांच्या फैरी झाडल्या। त्यामध्ये 26 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। मृतांमध्ये 2 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे। TRF या दहशतवादी संघटनेनं या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक काश्मीरमध्ये येत असतात। यंदाही पर्यटन वाढल्यानं सर्वसामान्य काश्मीरी नागरिक आनंदात होते, पण बऱ्याच काळानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट करण्यात आलंय। जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झालं असून परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे। सर्च ऑपरेशन राबवलं जातंय। पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधले पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागलेत। दरम्यान असा भ्याड हल्ला घडवणाऱ्यांवरती केंद्र सरकारनं जोरदार कारवाई करावी, त्यांना दणका द्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। हल्लेखोरांच्या पुढील 10 पिढ्यांना लक्षात राहील असा दणका द्या अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। हिंदू म्हणून कोणी अंगावर आलं तर आम्ही सगळे हिंदू म्हणूनच तुमच्या अंगावर येऊ असं राज ठाकरे म्हणतायत। आपण पाहूया, केंद्र सरकारनं या हल्लेखोरांना आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांच्याही ते आठवून थरकाप उडेल। केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पावलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्याच्या मागच्या एकूण एक सूत्रधारांना, पाठीराख्यांना कायमचा संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याचा धर्म विचारला। ही तुमची मुजोरी। मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर आलं तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ। या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू दे, त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे। केंद्र सरकारनं काश्मीरमधून 370 कलम हटवलं, त्यानंतर सगळं जरा सुरळीत होतंय आणि पर्यटकांचा ओघ वाढलाय असं दिसत असताना जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन उद्योगधंदे कोण सुरू करेल? त्यामुळे केंद्र सरकारनं याचा विचार करून ठोस कृती आखावी। सरकारनं एकदाच काय तो दणका द्यावा। बाकीच्यांचं माहित नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल, राज ठाकरे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।